राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो 34चा सेक्शन 4 मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे। आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन आसमानाची तफावत आहे, खूप मोठी तफावत आहे। अध्यक्ष महोदय मी घटनाक्रम सांगतोय, त्यांनी माझं राज्य म्हणाले, त्यांचं राज्य कधी सुरू झालं? त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मी हेच सांगतोय, हिरोईन सगळे हे म्हणजे उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार, कधी घेणार? अध्यक्ष महोदय लागलेले अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा। सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला या राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। अध्यक्ष महोदय, ज्याच्या हाती ससा त्याचे तो पारधी। मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते, लेवल, मी पात्रता नाही म्हणालो, लेवल तीच मुळामध्ये नाहीये। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणारं नाहीये। मी कुठलाही अजिबात शोभा देणारा नाहीये। मंत्री महोदयाला बोलू द्या, बसा, तुम्ही बसा। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मंत्री महोदयाला बोलू द्या, 2 मिनिटं मंत्री महोदयाला बोलू द्या। सदस्य ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा मला वाटतं मी मगाशी म्हटलं सभागृहाची गरिमा ठेवली पाहिजे। एवढं अध्यक्ष महोदय, इतकं मोठं मताधिक्य, एवढा मोठा जनाधार आपण मिळालेला आहे, तो त्याचा स्वीकार करा ना। आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका, आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा। आणि अध्यक्ष महोदय, आपण आता आमची वैचारिक पात्रता काय आहे, वैचारिक पातळी काय? अध्यक्ष महोदय, आमची सन्मान्य सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण या ठिकाणी उगाच कसं दाखवतो तुम्ही आम्हाला? आपण चांगलं काम करा, आपण चांगलं अध्यक्ष महोदय, चांगलं राज्यपालाबद्दल बोला अध्यक्ष महोदय। म्हणून जे आक्षेपार्ह अध्यक्ष महोदय विधान आहेत, शब्द आहेत अध्यक्ष महोदय, आणि अशा पद्धतीने आक्षेपार्ह जर सन्मान्य सदस्य बोलत असतील अध्यक्ष महोदय, आम्हाला मान्य नाही। आपण त्यांना समज द्या अध्यक्ष महोदय, एवढी आमची विनंती आपल्याला। सन्माननीय सदस्य, राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण त्या ठिकाणी सुरू करावी, 2 मिनिटांमध्ये कंटिन्यू करा। सन्माननीय सदस्य, आता मला सांगा, मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला, त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उद्गार काढले? हे संसदीय आहेत, हे संसदीय आहेत। मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला, हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले। अध्यक्ष महोदय, आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे, आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय। त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा, तर माझा नाईलाज आहे अध्यक्ष महोदय। त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल, त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल, तर त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान आहे। अध्यक्ष महोदय, मराठी भाषेबद्दल किती प्रेम आहे। 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं, त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आहे। आमचा मुळात अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला आमच्या अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला। यांचा काही अधिकार नाही, यांचा काही संबंध नाही। पण अध्यक्ष महोदय, मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्याच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये माननीय प्रधानमंत्री येणार आहे शपथविधीला अध्यक्ष महोदय, हा जो काही हिरोईनला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय, हा काही राज्यपाल भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही। सन्मान्य भास्कररावजी, माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे, आपण कृपया विषयाला धरून बोला, अन्यथा अध्यक्ष महोदय या विषयी चर्चाच करायची नाही अध्यक्ष महोदय। त्यांना मुद्दा सरकारचा अपयश पचवता येत नाही अध्यक्ष महोदय, म्हणून त्यांना ते अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे की त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्याला धरून असावं अध्यक्ष महोदय, एवढी आपल्याला विनंती आहे।